पहा आता हा क्वेश्चन खूप IMP क्वेश्चन आहे बरं. हा आर दिला, हा x1 आहे, हा y1 आहे, x2 आहे, y2 आहे आणि स्लोप दिला -2. तुम्हाला विचारलं याच्यामध्ये के काढा. तर सर्वात पहिल्या स्टेपमध्ये फॉर्म्युला लिहून घ्यायचा. हा मग चढ दिलेला इथं आपल्याला -2, स्लोप दिलेला -2, y2 दिलेला आहे, पावरती किती आहे y2 आहे दिलेला के, y1 दिलेला आहे -1 तर हे +1, x2 दिलेला आहे -2 आणि x1 दिलेला आहे 1. मग आता याच्यात किंमत टाकली, मग आता याला तर काही सोडवता येत नाही, हे असंच्या असं घ्यायचं, याला काही सोडवता येत नाही आणि -1 आणि -2 -3. मग याच्या खाली काही नाही म्हणजे 1 घ्यायचा, तिरपा गुणाकार पहिले याचा करून घ्या. k+1 गुणिला k+1 आणि बेत्रिक 6 याचा मायनस प्लस होऊन जाते, बेत्रिक 6 झालं. मग 1ला इकडे पाठवून घ्या, 6मधून 1 गेला, 5 राहिले. एक तर हे येणार, एक तर हे येणार, दोनपैकी तिथे. आता इथं हे बी तेच आहे, पहिले हे x1 आहे, हे y1 आहे, हे x2 आहे, y2 आहे आणि स्लोप दिलेला आहे तुम्हाला 7. तुम्हाला विचारलं के काढा. पुन्हा पहिले फॉर्म्युला लिहायचा. स्लोप दिलेला आहे आपल्याला, तुम्हाला चढ दिलं तुम्हाला 7, y2 पाकी दिला आहे 2, y1 दिला आहे 5, x2 दिला आहे 1 आणि x1 दिला आहे के. मग आता सर्वात पहिले 2 आणि 5 7 करून घ्या. इथं बघा, 7 करून घेतले. मग तिरपा गुणाकार 7 1 7 इथं असा. मग इथं 7 1 7 आणि 7 गुणिला के 7k. मग -7 केलं इकडे आणा, +7k आणि या +7ला इकडे पाठवा -7. 7मधून 7 गेले 0 आणि के 7 खाली आणा, 0 ओपन एनिथिंग 0च असते, केची व्हॅल्यू 0 आली. असं करा किंवा असं करा, पण आपलीच मेथड चांगली आहे. हा झाला तुमचा 5.3. बाकी तर काही काम नाही याच्यातलं.